नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील कापड बाजार, शहाजी रोड, गंज बाजार यांसारख्या प्रमुख बाजारपेठ भागातील अतिक्रमणांवर नगर महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे। महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार बाजारपेठेत दिवसभर कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। यापुढे बाजारपेठ अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत। तसेच बाजारपेठेत पुन्हा अतिक्रमणे थाटू नयेत यासाठी महापालिकेचे स्वतंत्र विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे। हे पथक नियमितपणे बाजारपेठेत गस्त घालणार असून अतिक्रमण आढळल्यास तात्काळ कारवाई करणार आहे, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली। अहिल्यानगर शहरात एका सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने संगनमत करून ठेवीदाराच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। अहिल्यानगर शहरात एका हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्या तथाकथित खान टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोका कारवाई करण्याची मागणी शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। शहर प्रमुख किरण काळे यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले असून या टोळीचा म्होरक्या असलेला अजमत उर्फ अज्जू खान आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या मागणीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। अहिल्यादेवींच्या नावाने असणाऱ्या आपल्या या शहरामध्ये हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला अजमत उर्फ अज्जू खान आणि त्याची टोळी दिवसाढवळ्या छेडछाड काढत भर बाजारपेठेत मारहाण करते। पाकिस्तानी विचाराच्या या औलादींची एवढी हिंमत होतेच कशी? भवानीनगरचा जो मौलवी आहे तोच या टोळीचा गॉडफादर आहे। त्याच्यामुळेच पोलिसांनी राजकीय दबावातून खानवर थातूर मातूर FIR नोंदवली। त्याचा 24 तासाच्या आत जामीन करण्यासाठी वकील सुद्धा त्यांनीच पुरवला। खान टोळीवरती मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करत त्याच्या मुसकी आवळा अशी आमची जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी मागणी आहे। तसं लेखी पत्र जे आहे ते आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे। गंज बाजारातली जी बंद पडलेली पोलीस चौकी आहे ती सुद्धा तात्काळ सुरू करण्याचं काम त्या ठिकाणी पोलिसांनी करावं। आमची जुनी प्रलंबित मागणी आहे त्याची दखल घेतली जावी अशी आमची व्यापाऱ्यांच्या वतीने मागणी आहे। मारण्याची जी काही घटना घडली मारहाणीची त्याचा आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। शहर शिवसेना जी ती व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभी आहे। या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात। काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेतच एका व्यापाऱ्यावरती चाकून खुली हल्ला झाला होता। त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेमध्ये बंद ठेवत अतिक्रमणांच्या विरोधामध्ये धरणं आंदोलन केलं होतं। आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो। त्याला मनपा आयुक्त, सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। फेरीवाला धोरणाची जी अंमलबजावणी आहे ती अजून केली जात नाही। गल्लीपासून दिल्लीपर्यंत तथाकथित हिंदुत्ववाद्यांची सत्ता असून देखील आमचा हिंदू व्यापारी जो आहे तो मात्र पाकिस्तानी विचारांच्या अपप्रवृत्तींना तोंड त्या ठिकाणी देतो, त्याच्या तशी पाळलेली आहे। या सगळ्या मंडळींनी आमच्या हिंदू व्यापाऱ्यांची सपशेल फसवणूक केली आहे असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे। यांच्या राज्यात आमचे हिंदू व्यापारी, आमच्या हिंदू आया बहिणी या सुरक्षित नाहीत। हा वारंवार होणारा प्रकार जर थांबला नाही तर नजीकच्या काळामध्ये एखाद्या व्यापाऱ्याचा भर दिवसा मुडदा पडला तर आश्चर्य वाटू देऊ नका। काही लोक स्वतःच प्रश्न जन्माला घालतात, मग ते सोडवण्याचा आव आणतात, नंतर स्वतःचीच पाठ बडवून घेत वाहवा करून घेतात। हा दिशाभूल करण्याचा बेगडी हिंदुत्वाचा जो धंदा आहे तो व्यापारी आणि समस्त अहिल्यानगरकर आता ओळखून बसलेले आहेत। मागील 10 वर्षांमध्ये हे प्रश्न तुमच्याच आशीर्वादाने फोपावले, ते सोडवण्यासाठी शहर शिवसेना खंबीर आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते, ओरिजिनल हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड 25 वर्ष आमदार असताना व्यापाऱ्यांना असा त्रास कधीही झाला नाही। तुमच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत मात्र व्यापाऱ्यांना रोज यातना भोगायला लागू राहिल्या ही वस्तुस्थिती आहे। जेव्हा सत्तेतलेच लोक अशा पाकिस्तानी विचारांच्या आवडींना आमच्या हिंदू व्यापाऱ्यांवर सोडण्याचं काम करतात तेव्हा हा त्रास जो आहे तो त्या ठिकाणी होणारच आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। अज्जू खान हा मुळात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत यांचे त्याच्याबरोबर फोटो आहेत, ते सोशल मीडियावरती सगळ्या ठिकाणी फिरत आहेत। मीडियाला सुद्धा मी या माध्यमातून उपलब्ध करून देतोय। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मुकुंदनगर भागामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींची जी काही प्रचार यंत्रणा आहे ती याच खानच्या घरातून राबवली गेली।
रेहमानी किड्यांना वळवळ करण्यासाठी बेगडू हिंदुत्वाचा जो काही बुरखा पांघरलेला आहे ते सुलतानी किडेच या रेहमानी किड्यांना पाठबळ देण्याचं काम करतात। भवानीनगरचा जो मौलवी आहे तोच या खान टोळीचा गॉडफादर आहे हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो। त्यामुळे प्रशासनानं ज्यांना पाकिस्तानचा खूप पुळका आला असेल त्यांना पाकिस्तानचा व्हिसा काढून द्यावा असा त्यांना आमचा शिवसेनेचा जाहीर सल्ला आहे। मंगळवारी बाजारपेठेमध्ये बोलताना शहराचे लोकप्रतिनिधी म्हणाले की बाजारपेठेत जर कोणी अशी हिंमत करत असेल तर तुम्ही जर दुकानात बसत असाल तर तुम्हाला भारत देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही असं ते व्यापाऱ्यांना उद्देशून त्या ठिकाणी म्हणाले। एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची बेगडी हिंदुत्ववादी सत्ता आमच्या हिंदू व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ शकत नाही। इकडं हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय जे आहेत ते जाऊन त्या ठिकाणी शिरखुर्मा खातात। दोन्ही समाजांना सातत्यानं झुलवत ठेवून तेढ निर्माण करणं हा तुमचा अजेंडा आहे। तुमच्या राजकीय वैयक्तिक स्वार्थाच्या साठी तुम्ही बाजारपेठ उद्ध्वस्त करताय, ती बकाल होण्याच्या मार्गावर आहे। बाजारपेठेच्या प्रगतीसाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अजेंडा नाही। व्यापाऱ्यांना भारताबाहेर जायचा सल्ला देण्याची तुमच्या शिरखुर्मा खाणाऱ्या कुटुंबियांना खान टोळीबरोबर पाकिस्तानला जाण्याचा व्हिसा जो आहे तो तुम्ही काढून द्या ना। हे कशाला आमच्या व्यापाऱ्यांना नको त्या गोष्टी तुम्ही सांगता त्यांना भलंबुरं सुनावता। एक गोष्ट सातत्यानं लक्षात घ्या की काही ज्या घटना घडतात त्या ह्याच सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये घडतात। पाथर्डी तालुक्यामधलं जे अकोले नावाचं गाव आहे त्या गावामध्ये 54 बांगलादेशी रोहिंगे जे आहेत ते त्या ठिकाणी मतदार झाले ही धक्कादायक गोष्ट आहे। या प्रकरणाची तहसीलदारांनी 7 जणांची समिती नेमून चौकशी सुरू केलेली आहे। शहर लोकप्रतिनिधी यांनी स्वतःच बाजारपेठेमध्ये आणि तांबडखेड्यामध्ये त्या ठिकाणी बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचा आरोप याच्या आधी केलेला ना। त्याचा जर तुम्ही नीट विचार केला आणि पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघातच बांगलादेशींच्या पिलवळी ज्या आहेत त्या कशा काय घुसखोरी करतात। सेतूचं केंद्र असो किंवा आधार केंद्र असो त्या ठिकाणी सत्ताधारी आमदारांच्या शिफारशीशिवाय कोणताच दाखला निघत नाही ही वस्तुस्थिती आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, या बांगलादेशींना दाखले काढून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांची रसद जी आहे ती त्या ठिकाणी पूर्णपणे पोहोचवली जाते। प्रशासनाला आमचं आव्हान आहे की तुम्ही आम्हाला या रोहिंग्यांची यादी द्या, या बांगलादेशींना बांगलादेशात सोडून यायचं काम आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी करून दाखवू। भवानीनगरचा जो मौलवी आहे त्याच्या टोळ्या त्याच्याच आशीर्वादानं खोटा हिंदुत्वाचा आव आणून खऱ्या हिंदुत्ववादी व्यापाऱ्यांकडून वर्गण्यांच्या नावाखाली खंडण्यांची वसुली करत आहेत हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो। भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ व्यापारी बांधवांवरती आमच्या त्या ठिकाणी हिंदूंवरती आलेली आहे। दहशतीमुळे व्यापारी उघडपणे बोलायला घाबरतात, निर्भय वातावरण नसल्यामुळे कोणीही तक्रारीसाठी पुढे येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या। शहराच्या वेगळ्या भागामध्ये जी काही ताबेमारीची प्रकरणं सातत्यानं सुरू आहेत त्याचा आवाज बाहेर येऊ नये यासाठी सातत्यानं दिशाभूल करण्याचं काम जे ते त्या ठिकाणी शहराच्या लोकप्रतिनिधींकडे सुरू आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून जी लोक राज्यातले वरिष्ठ सत्ताधारी आहेत ते राजकारण करतायत, मला त्या सत्ताधाऱ्यांना सांगायचे की अरे जिवंत हिंदू व्यापाऱ्यांवर त्यांच्याच जे काही सुलतानी त्यांचे किडे आहेत सत्ताधाऱ्यांचे त्यांच्याकडून अन्य अत्याचार सुरू आहेत ते तुम्ही रोखून दाखवा ना। अहिल्यानगरमध्ये बुरानगरच्या देवी परिसराची झालेली विटंबनेची जी घटना आहे काही दिवसांपूर्वी ती अत्यंत क्लेशदायक आहे। हिंदू संस्कृती हिंदू धर्मावर अहिल्यानगरमध्ये सातत्यानं हल्ले होत असताना मुख्यमंत्री आणि पालकमंत्री काय करतात ते गप्प काय असा सवाल आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने विचारतोय। या बाबतीमध्ये आपण पाहिलं की खासदार डॉक्टर निलेश लंके जे आहेत त्यांच्यावरती त्यांचं नाव न घेता एक टीका जी आहे ती यांच्याकडनं केली गेली। मुळात एक लक्षात घ्या की निलेश लंके यांचा राजकीय जन्म जो आहे तो शिवसेनेतला आहे, ते कडवट शिवसैनिक आहेत आणि निलेश लंके हे शिवभक्त पण आहेत। मागच्या 25 वर्षांपासून हंग्यापासून ते शिवनेरीपर्यंत शिवज्योत घेऊन जाण्याचं काम ते दरवर्षी करत असतात। गडकिल्ल्यांची साफसफाईची मोहीम ते राबवतात। वैष्णोदेवीवर त्यांची नितांत श्रद्धा ही जगजाहीर आहे। आजपर्यंत हजारो माता बहिणींना त्यांनी वैष्णोदेवी आणि मोठादेवीचं दर्शन जे आहे ते घडवलेले दरवर्षी पंढरपूरच्या वारीत ते सहभागी होतात। त्यामुळे या मंडळींची खासदारांवरती टीका करण्याची पात्रता नाही। त्यांना हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीमध्ये पडू नये असा आमचा त्यांना शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर सल्ला आहे। अहिल्यानगर मधील भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर
हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी तातडीने धाव घेत त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. विलास ससे असे या व्यक्तीचे नाव होते. तसेच या ग्रुपच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर विलास ससे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी आमच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क समोर रोकडेश्वर हनुमान मंदिर येथे विलास रामदास ससे नावाचा एक इसम चक्कर येऊन पडला असता आम्ही योग प्राणायाम करत असताना आम्हाला कळालं. आम्ही ताबडतोब मंदिरमध्ये सर्व ग्रुपचे सदस्य गेलो. तिथं गेल्यानंतर असं कळलं त्याला बेशुद्ध अवस्थेत खाली पडला होता. परंतु ते आम्ही पाहून लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला, अँब्युलन्स बोलून घेतली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधला असता डॉक्टरांनी त्यांना अपयश आलं असं सांगितलं. परंतु आमच्या सर्व ग्रुपच्या सदस्यांनी एवढी मेहनत घेऊन आम्हाला अपयश आलं हेच वाईट वाटलं. या सस्य कुटुंबियांना आम्ही कळवलं अशी घटना. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता आम्ही अंत्यविधीला गेलो. अंत्यविधी करत असताना आम्ही त्या ठिकाणी ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली देखील अर्पण केली आणि ससे कुटुंबियांना या ठिकाणी आम्ही धीर देण्याचं काम केलं ग्रुपच्या माध्यमातून. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता अहिल्यानगर शहरात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व संस्था, दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात या मागणीसाठी मनसेने सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की अनेक संस्था आणि दुकाने मराठी भाषेत पाट्या लावण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच मनसेने इशारा दिला आहे की येत्या काही दिवसात जर शहरासह जिल्ह्यातील सर्व संस्था, दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत दिसल्या नाहीत तर मनसे आपल्या पद्धतीने कारवाई करेल. या कारवाईच्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे की मागील काही काळापासून आपण या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत की या नगर शहरापासून जिल्ह्याभरात जी काही आस्थापना असतील, दुकाने असतील व इतर कंपन्या असतील किंवा वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी असलेले मराठीचा कुठलाही वापर या ठिकाणी होत नसताना कारणाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण त्यांना रितसर निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक आंदोलन या ठिकाणी हाती घेणार आहोत. आम्ही काल सहाय्यक आयुक्तांना त्याच पद्धतीने या ठिकाणी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने जे काही नोटीस असतील, काय असेल तुमच्या पद्धतीची कारवाई या ठिकाणी करा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्व पर्याय या ठिकाणी खुले आहेत. कारण अर्ज, विनंत्या आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही करून या ठिकाणी थकलेलो आहोत. माननीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने काल या ठिकाणी मराठी भाषेचा या ठिकाणी वापर होतोय का नाही हे पाहण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी टाकलेली आहे. त्यामुळे माझी सर्व बँकांना व इतर आस्थापनांना हीच विनंती असेल की आपण मराठीचा वापर या ठिकाणी योग्य प्रकारे करावा. कारण केंद्र शासनाने मराठीला या ठिकाणी अभिजात दर्जा या ठिकाणी दिलेला आहे. आपण या अभिजात दर्जाचा अपमान या ठिकाणी करताय असं आमचं या ठिकाणी मत आहे. तरी माझी विनंती आपलं कुठलंही नुकसान न होण्यासाठी आपण या ठिकाणी लवकरात लवकर मराठी जे बोर्ड या ठिकाणी इंग्लिशमध्ये असतील, वेगवेगळ्या भाषेत या ठिकाणी असतील, हे भाषेतले बोर्ड त्वरित उतरून या ठिकाणी मराठी भाषेचा बोर्ड या ठिकाणी लावा अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रकार आंदोलनाला आपल्याला सामोरं जावं लागेल या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. अहिल्यानगर सीए विद्यार्थी शाखेच्या 2025-26 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण आणि सन्मान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम विभागचे अध्यक्ष सीए जितेंद्र सांगलानी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद पुराणिक, उपाध्यक्ष सीए अभय कुमार कटारिया, सचिव सीए महेश तिवारी, कोषाध्यक्ष सीए महेश भळगट आणि कार्यकारिणी सदस्य सीए सुनंदा रच्चा आणि सीए चांसी अग्रवाल यांची निवड झाली आहे. अहिल्यानगर येथील डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय केडगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. निशा लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात 491 यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी या परीक्षेचे 35वे वर्ष होते आणि जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रांवरून 3694 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
अहिल्यानगर शहरात नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 1 मधील पंचवटी नगर येथे कोट्यावधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. अहिल्यानगर शहरातील नालंदा बुद्धविहार गौतम नगर येथे भारतीय बौद्ध महासभाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय बौद्ध महासभेच्या अहिल्यानगर शहर अध्यक्षपदी बौद्धाचार्य दीपक पाटोळे यांची निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस सतीश ओहोळ आणि कोषाध्यक्ष हुसळे हे उपस्थित होते. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर जिल्हा दक्षिण विभागाची बैठक 23 तारखेला नालंदा बुद्ध विहार गौतम नगर येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान राजेंद्र साळवे, सरचिटणीस सतीश ओहोळ, त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष उसळे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी अहिल्यानगर शहर कार्यकारिणीची निवड जाहीर केली आणि मला दीपक बाजीराव भीमाजी पाटोळे मला शहराध्यक्षपदी त्यांनी नेमणूक केली. इथून पुढे अहिल्यानगर शहराची जी कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली ती संपूर्ण कार्यकारिणी भारतीय बौद्ध महासभेच्या बायलॉजनुसार बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करेल अशी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो. कार्यकारिणीमध्ये आयुष्यमान, गौतम पाचारणे सरचिटणीस, विजय चाबुकस्वार कोषाध्यक्ष, त्याचप्रमाणे डी के साळवे हिशोब तपासनीस, विजय पाटोळे कार्यालयीन सचिव, दर्शील भिंगारदिवे संरक्षण उपाध्यक्ष, लक्ष्मण महागाडे संस्कार उपाध्यक्ष, मोहन शिरसाट प्रचार पर्यटन उपाध्यक्ष, तसेच सचिव म्हणून नित्यानंदजी कांबळे संस्कार, युवराज शंकर बनसोड, सचिव प्रचार पर्यटन विजय तुकाराम शिंदे, आयुष्यमान विशाल अंबादास पवार, सचिव संरक्षण मिलिंद सुरेश घाटेशाही, संरक्षण सचिव विजय लक्ष्मण कांबळे, संघटक अमर राम निर्भवणे, संघटक संजय रघुनाथ डहाणे, बाळू श्रीधर बनकर, राजेंद्र श्रावण पाडळे, संतोष वसंत जाधव, बापू तात्यासाहेब भिंगारदिवे, आयुष्यमान रवींद्र शंकर घोडके यांची निवड संघटकपदी केलेली आहे. संपूर्ण कार्यकारिणी भारतीय बौद्ध महासभा दक्षिण विभाग अहिल्यानगर यांनी जाहीर केली. अहिल्यानगर येथील लिनेस क्लब ऑफ राजमाताच्या नूतन महिला पदाधिकारी आणि सदस्यांचा शपथविधी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षीच्या अध्यक्षपदाची धुरा मीनाक्षी जाधव यांनी स्वीकारली. महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव सामाजिक कार्य करण्याचा निर्धार यावेळी सदस्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. या विशेष सोहळ्यासाठी इन्स्टॉलेशन ऑफिसर छायाताई राजपूत, माजी उपमहापौर गीतांजलीताई काळे, यशवंती ग्रुपच्या संचालिका मायाताई कोल्हे यांसह आदी उपस्थित होत्या. पारनेर तालुक्यातील नंदा हाइट्स, वासुंदा चौक, टाकळी ढोकेश्वर येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अविघ्न आर्किटेक्ट अँड प्लॅन या नवीन दालनाचा शानदार शुभारंभ पार पडला. या दालनाचे उद्घाटन पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित होते. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमचा एक युवा सहकारी ढोकळे परिवारातील अद्वैत ढोकळे यांनी या ठिकाणी अविघ्न आर्किटेक्चर अँड प्लॅनर्स या फर्मची सुरुवात त्यांनी या ठिकाणी आज या शुभमुहूर्तावर केलेली आहे. एक खऱ्या अर्थानं आजच्या चालू परिस्थितीमध्ये
आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरिंग या विषयाला स्कोप खरा शहरांमध्ये जो होता तो आता खेड्यात देखील खऱ्या अर्थाने निर्माण झाला. त्याच्या या फर्मच्या उलगडल्यावर निश्चितपणे मला जाणवलं. सारख्या एका अतिशय नगर कल्याण रस्त्यावर झपाट्यानं वाढ होणाऱ्या या सेंटरच्या गावामध्ये आज त्यांनी आपली ही फर्म या ठिकाणी चालू केलेली आहे. हुशार आहे, त्याचा आर्किटेक्चरमध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे. चांगल्या स्टँडर्ड PCCO सारख्या कॉलेजला त्यांनी डिग्री घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये गांधीनगरला त्यांनी एका नामांकित आर्किटेक्चरला त्या ठिकाणी प्रॅक्टिस देखील केलेली आहे. निश्चितच या परिसरामध्ये होणाऱ्या नवीन ज्या काही इमारती असतील किंवा नवीन जे काही प्रोजेक्ट असतील त्या प्रोजेक्टमध्ये त्याचं उद्या भविष्य निश्चित चांगलं आहे. चांगल्या पद्धतीच्या कलाकृतीतून या परिसरातल्या नवीन वास्तू त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या कौशल्याने या ठिकाणी उभ्या राहाव्यात अशी देखील मी इच्छा व्यक्त करतो. आज त्याच्या या फर्मचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना त्याचे वडील, त्याचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सगळे सहकारी बाबासाहेब खेळाडे असतील, पारंगे सर असतील, विकास ढोकळे आहेत, धनंजय ढोकळे आहेत, प्रसाद कर्नावट आहेत, आमच्या मीराताई पुजारी पण आहेत, त्यांचे त्या नातेवाईक देखील आहेत. आणि म्हणून या सर्व उपस्थितांच्या वतीनं मी त्याच्या या फर्मला मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्या व्यवसायामध्ये त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भोगेश्वर चरणी प्रार्थना. अहिल्यानगर महानगरपालिकेने मागील आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीत विक्रमी कामगिरी केली आहे. महापालिकेने वर्षभरात तब्बल 61.18 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. यात शास्ती माफी योजनेचा मोठा वाटा असून या योजनेअंतर्गत 17.18 कोटी रुपये वसूल झाले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. नगर तालुक्यातील आरंगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती भाऊसाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच पोपट पुंड आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत 1 एप्रिल रोजी ही निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंच विठ्ठल दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेसाठी स्वाती शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले आणि त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.